मी नितीन जाधव, नाशिक जिल्ह्यातलं पिंपळगाव बसवत मी राहतो. मागच्या वर्षी मला आधी फिशरचा त्रास म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण त्याच्यावर जेव्हा टॅबलेट वगैरे दिल्या तर ते फिशरचं क्लिअर झालं आणि मला असं वाटलं की झालं क्लिअर. पण मधल्या काळामध्ये माझं रिलायन्स हॉस्पिटल मुंबईला 4 महिन्यापूर्वी प्रोस्टेटचं ऑपरेट झालं. ऑपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये साईड इफेक्ट म्हणून जेव्हा मला ब्लोटिंगचा त्रास झाला आणि त्याच्यातून हे परत ॲब्सेस ओपन झालं. ओपन झाल्यानंतर त्यांनी मला तिथं लगेच सांगितलं की लगेच 8 दिवसामध्ये पहिली सर्जरी झाली आणि 8 दिवसात लगेच दुसरी सर्जरी करा. की त्याची त्यावेळेस माझी कुठल्या प्रकारची मनाची तयारी नसताना ते सांगत होते, पण मी त्याच्यावर फक्त ट्रीटमेंट घेत राहिलो. आणि नंतर मग आम्हाला कळलं की पुण्याला डॉक्टर पोरवाल सरांचं हॉस्पिटल आहे. तुम्हाला मोठ्या सर्जरीची गरज नाही की ज्याच्यामध्ये महिना 2 महिने घरी राहावं लागणार, त्याला दररोज ड्रेसिंग करावं लागणार असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर मग इथं मला डॉक्टर पोरवाल सरांचा नंबर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा भेटलो त्यांनी सांगितलं की काय नाही, तुमची सर्जरी फक्त आपण लेझरने करूया, पण तुम्हाला कुठलंही दिवसभर झोपून राहायची गरज नाही किंवा तुम्हाला कंटिन्युअसली त्याचं ड्रेसिंग करायची गरज नाही. तुम्हाला फक्त आपण काय करणार, स्प्रे देणार आहोत. आणि अक्षरशः मी इथं ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर अगदी 2 तासामध्ये मला अगदी रिकव्हरी मिळाला. मी 1 दिवस इथं डिस्चार्ज झाल्यानंतर आम्ही परत 1 दिवस थांबवून घेतलं की उगाच त्रास नको, पण मग मला लगेच बरं वाटायला लागलं आणि अगदी 2 महिन्यामध्ये माझं सगळं हिलिंग झालं. कुठलाही मला त्रास झाला नाही. माझं रेग्युलर काम मी अगदी चांगल्या प्रकारे करतो आहे आणि ऑपरेटच्या काळामध्ये पण रेग्युलर मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि याचं सगळं श्रेय आहे हिलिंग हँड्स डॉक्टर पोरवाल सरांना. आणि हे खूप छान काम करतायत, समाजासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. असे हजारो पेशंट त्यांच्या हातून बरे हो अशी आमच्या सदिच्छा. थँक्यू. मॅडमला द्या डॉक्टर